ॲक्च्युली जन्म मुंबईचाच, हं. त्यामुळे मी प्रॉपर मुंबईकरच आहे. हं. आणि मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेला मी माहीममध्ये राहायला आलो, म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही हं. राहायला आलो. आणि तेव्हापासून म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून जोपर्यंत आयडल झालं आणि त्याच्यानंतर पण 1-2 वर्षानंतर तिथेच होतो, कॉलनीतच राहायचो मी. हं. म्हणजे त्याच एरियामध्ये पुढे हं. पाठी पुढे पाठी, कधी ह्या सोसायटीमध्ये, मग तिथून मग दुसऱ्या सोसायटीत, हं. थोडंसं सगळ्यांचे पैसे वाढले तर मग आणखीन हं. असं करत करत असं 3-4 सोसायटीमध्ये आम्ही शिफ्ट झालो. पण माहीममध्येच राहणं माझं. आणि मराठी मीडियम दादरची हं. IES हं. इंडियन एज्युकेशन सोसायटी आपली, हं. हं. तिथून पूर्ण माझं हे झालं, स्कूलिंग हं. झालं. हं. नंतर मग चेतनामध्ये 2 वर्ष होतो. आणि मग नंतर मग माझं सेकंड हे चालूच होतं, ग्रॅज्युएशन. हं. आणि त्याच्यामध्ये मग इंडियन आयडल झालं. असं आतापर्यंतचा प्रवास होता. कसं असतं ना, म्हणजे आपण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो, की आपल्याला जर गाणं शिकायचं असेल, आपल्याला तबला शिकायचं आहे, आपल्याला आणखीन एक कुठलातरी कोर्स हां, करायचा आहे, तर घरी आई-बाबांना सांगताना आपण खूप विचार करतो. कारण बरोबर, आपल्याला तो अवेअरनेस असतो आपल्या फॅमिली बरोबर, संदर्भातला. आपण खूप विचार करतो आणि त्यात गाणं शिकणं, कला शिकणं, बरोबर. बेसिकली असं म्हणतात, की पूर्वीच्या काळात असे हां. गुरु मिळायचे. हो, दोरा बांधला, गंडा हो, बांधला, की हो. तुम्ही त्यांचे शिष्य झाला, ते तुमचे गुरु. ते बरोबर. देवाण-घेवाण नसायची, तिथे कलेची देवाण-घेवाण असायची. पण तसं करेक्ट, आता नाहीये. त्यामुळे करेक्ट. कुठलीही कला शिकायची, की हो, हे हो, आलंच मोजणं. हो. त्यामुळे तेव्हाही अर्थात तुझ्या लहानपणी तसं असणार, हो. की गाणं शिकायचंय. मग ते शिकायचंय. तर हां. हे नेमकं कसं सांगणं झालं, ते गाणं शिकलास कसं आणि ते कसं आलं तुझ्यामध्ये? माझे ॲक्च्युली काका जे आहे, सगळ्यात छोटे काका, हं. ते स्टेज आर्टिस्ट आहेत. हं. तर ज्यावेळेला आम्ही माहीममध्ये, म्हणजे मी पण 7-8 वर्षाचा असेल त्यावेळेला मी त्यांच्यावर शोजसाठी जायचो. आणि छोटे शोज असायचे ना आपले, गणपती हां. मंडळातले शोज. हं. आणि त्यावेळेला खूप मोठ्या पद्धतीने व्हायचे शोज. हं. हं. असे जे रोडच्या साईडला हं. पण हं. असतील, ती पण क्रेझ होती त्या क्रेज होतं हां. त्यावेळेचं. ते स्टेजचा एक क्रेज होता आणि हं. सगळ्यांना, म्हणजे सिंगर म्हटलं की त्याला स्टेजवरती परफॉर्म करायचं आहे. आणि हं. त्यावेळचे वेगळे बँड होते, कलाकारसारखा, आणि असे असे 3-4 बँड होते, त्यामध्ये ते परफॉर्म करायचं. आणि हं. तो एक फॅसिनेशन होता माझ्यासाठी. आणि मी लहानपणी त्यांना बघायचो स्टेजवरती. पण हॅव्हिंग सेड दॅट, त्यांचं एक म्हणजे स्टेज आर्टिस्टचं खूप असं असतं की ठीक आहे, आयुष्य फक्त शोज आम्ही करतोय कारण पैशासाठी, हं. मनी आम्हाला चांगलं मिळतं, आपलं घर चालतंय, चला चांगलं आहे. पण त्यांचं एक चांगलं होतं की प्रॅक्टिस खूप चांगली करायचे. आणि आपली जे काय केलेलं आहे ते आणखीन सुधारायला पाहिजे, अशी ह्या गोष्टी. त्यामुळे घरचा रियाज चालायचा घरात. हं. 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 तर तिथून सुरुवात झाली, तिथून त्यांच्याबरोबर बसून मग रियाज करणं. 10वी झाल्यानंतर तोपर्यंत त्यांच्याकडेच मी शिकत होतो, त्यांच्याबरोबर शिकत होतो, त्यामुळे ठीकठाक शिकत होतो. हं. 10वी नंतर मग मी पहिल्यांदा वडिलांनी मला विचारलं की आता तू काय करायचं आयुष्यात, आता ह्याच्या पुढे आता पास होशील त्यावेळेला, आता पुढे काय करणार. तर मी म्हटलं की मला म्युझिकमध्येच करायचं आहे, मला सिंगरच व्हायचं आहे, की कारण ॲटलिस्ट म्युझिकमध्येच राहायचं आहे. मग त्यावेळेला मी पण असं नव्हतं जसं तुम्ही म्हटलं की आर्टमध्ये जायचं म्हणजे पहिले तर आई वडील हो. म्हणाले काय काय आर्टमध्ये पैसे मिळतात का, आर्ट म्हणजे असंच तुम्हाला टाइमपास म्हणून करायचं तर कर. त्याप्रमाणे आई वडील पण म्हणाले की ठीक आहे, तुला गाणं शिकायचं शिक, तू बघ काय कसं काय ते. मग मी शोधायला लागलो माझे टीचर कोण मिळेल हं. का. हं. मग त्यामध्येच मी 2 वर्ष गझल शिकलो. पण ते काय त्यावेळेला परवडायचं नाही, कारण ते टीचर होते थोडे महागडे. त्यावेळेला काहीतरी महिन्याचे ₹1000 घ्यायचे, तर मग तर जमायचं नाही तेवढं. मग 2 वर्ष कशी कशी काढली हं. त्यांच्याकडे शिकत शिकत. शिकलो तेवढं, जेवढं गझल शिकता येईल तेवढं. मग नंतर ज्या वेळेला म्हणजे ऑलमोस्ट 11वी झालेली, 11वीमध्ये थोडंसं असतं ना आपलं, मराठी मीडियमवाले इंग्लिश मीडियममध्ये नेहमीचं प्रॉब्लेम. तर त्यावेळेला मग मी म्हटलं की चल, आपण आता एवढा मोठा भुर्दंड नको आईवडिलांना भोगायला लागावं. पैसे पण एवढे ₹1000 फीस पण माझी आहे, मग ₹1000 हं. महिन्याची टीचरसाठी पण द्यावी लागेल. मग मी सोडलेलं गाणं, म्हणजे शिकायचं. हां. मग आम्ही काकांनीच मला ॲक्च्युली माझे जे आत्ताचे, म्हणजे त्यानंतरचे जे गुरुजी आहेत, त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं. आणि ते ॲक्च्युली फ्रीमध्ये शिकवायचे. हं. कारण त्याचा मेन बिझनेस, म्हणजे मेन जे काम होतं ते ॲक्च्युली
एक तर असं प्रोग्रामिंग, आत्ता प्रोग्रामिंग असतं त्यावेळेला अरेंजमेंट असायचं. ज्यावेळेला एक म्युझिक डायरेक्टर असतो आणि बाकीचा एक असतो जो पूर्ण अरेंजमेंट करतो, सगळ्या गोष्टी जमवतो. तर ते काम करायचे. त्यामुळे त्यांचा पैसा असायचा काय प्रॉब्लेम होता. आणि ही इज अ क्लासिकल सिंगर आणि म्हणजे घराण्यापासून. मग त्यांच्याकडे राहायचं, घरीच त्यांच्या खायचं, ते काय बोलतील ते काम करायचं, सगळं काय करून मग आपलं त्याच्यामध्येच गाणं पण शिकायचं.